जय मुक्ताई. जम्मू काश्मीरात दहशतवादी हल्ला. पुंछमध्ये लष्कराच्या ट्रकवर हल्ला, गोळीबार सुरू. जम्मू काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात दहशतवाद्यांनी लष्कराच्या ट्रकवर हल्ला केला. या दरम्यान गोळीबारही होत आहे. एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत या भागात लष्करावर झालेला हा दुसरा दहशतवादी हल्ला आहे. वृत्तानुसार ज्या भागात हल्ला झाला त्या ठिकाणी अतिरिक्त सुरक्षा दल पाठवण्यात आलेले आहे. दिनांक 19 व 20 डिसेंबरच्या मध्यरात्री पुंछमधील सुरनकोट जिल्ह्यातील पोलीस छावणीत स्फोट झाला होता. पोलीस अधिकाऱ्यांनी बुधवारी 20 जानेवारी रोजी या घटनेची माहिती दिली. हा स्फोट एवढा शक्तिशाली होता की पोलीस छावणीत उभ्या असलेल्या अनेक वाहनांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. जम्मू काश्मीरातील मागील 5 दहशतवादी घटना. पहिली 17 नोव्हेंबर रोजी 2 चकमकी, 6 दहशतवादी मारले गेले. 17 नोव्हेंबर रोजी राजौरी व कुलगाममध्ये 2 वेगवेगळ्या चकमकीत 6 दहशतवादी मारले गेले. पहिली चकमक 16 नोव्हेंबरला कुलगाममध्ये सुरू झाली आणि 17 नोव्हेंबरपर्यंत चालली. यामध्ये 5 दहशतवादी मारले गेले. नुकत्याच झालेल्या टार्गेट किलिंगमध्ये या सर्वांचा सहभाग होता. दुसरी चकमक राजौरी येथे झाली, ज्यामध्ये 1 दहशतवादी मारला गेला. दुसरी घटना आहे ऑक्टोबरमध्ये पोलीस निरीक्षकांची गोळ्या झाडून हत्या. श्रीनगरमधील ऑक्टोबर ईदगाह परिसरात एका दहशतवाद्याने पोलीस निरीक्षकावर 3 गोळ्या झाडल्या होत्या. त्याच्या पोटात, मानेवर आणि डोळ्यांना गोळ्या लागल्या. मसरूर अली वानी असे या पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. TRF या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. मसरूर वानी स्थानिक मुलांसोबत क्रिकेट खेळत असताना हा भ्याड हल्ला झाला होता. तिसरी घटना आहे सप्टेंबरमध्ये 3 अधिकारी, 2 सैनिक शहीद झाले. 13 सप्टेंबर रोजी जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या 2 चकमकीत 3 अधिकारी आणि 2 जवान शहीद झाले होते. शहीद झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये लष्करातील 1 कर्नल, 1 मेजर आणि पोलीस DSP यांचा समावेश आहे. शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर हल्ला केला होता. या दरम्यान 2 दहशतवादीही मारले गेले होते. येथे शोध सुरू असताना लष्कराच्या कुत्र्याचाही मृत्यू झाला होता. चौथी घटना आहे 9 ऑगस्ट रोजी 6 दहशतवादी पकडले गेले. 15 ऑगस्टपूर्वी सुरक्षा दलांनी 6 दहशतवाद्यांना अटक केली होती. पहिले प्रकरण 9 ऑगस्टच्या रात्रीचे आहे, जिथे कोकरनाकच्या अथलन गडोले येथे 3 दहशतवाद्यांना पकडण्यात आले होते. या चकमकीत लष्कराच्या जवानासह 3 जण जखमी झाले. दुसरे प्रकरण उरीचे आहे, जिथे सुरक्षा कर्मचाऱ्यांनी लष्कराच्या 3 दहशतवाद्यांना पकडले होते. पाचवी घटना आहे 6 ऑगस्ट रोजी 3 दहशतवादी मारले गेले. 6 ऑगस्ट रोजी भारतीय लष्कर आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी संयुक्त कारवाईत नियंत्रण रेषेजवळ 2 दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. हे दहशतवादी नियंत्रण रेषेजवळ घुसखोरीचा प्रयत्न करत होते. घुसखोरीच्या प्रयत्नात असलेला आणखी एक दहशतवादी मारला गेला होता. जय मुक्ताई. मुक्ताई वार्ताचा हा पॉडकास्ट आपल्याला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. हो, लाईक देखील करा आणि आमचे चॅनल जास्तीत जास्त सबस्क्राईब करायला विसरू नका ही विनंती. धन्यवाद.